रानातली चिंबोरी केवढीशी एकदम छोटी आहे. जरा सोडून देऊ आपण तिला. एकच ठिकाणी पाणी भेटलंय, तिथं होती. एकदम डेंजर वरती पॅच आहे आणि समोरचा गावाचा व्ह्यू बघा. पटापट करतो कारण हाच तुम्हाला पॅच दाखवायचा होता. हाच कठीण आहे एकदम. तुम्हाला दाखवतो करवंद पिकलेले आहेत. जसा भरले पूर्ण. काहीतरी आल्यासारखं समाधान झाला, बरं वाटलं. आम्ही एक ठेवतो भाजी. हे बघा पलसाचं पान घे ना तर दाखवतो तुम्हाला रानमेवा. हे बघा पूर्ण एवढीच, याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतील. मामाला दिली आम्ही. म्हणजे 2 डोमे बनवले. डोमे तुम्हाला कळला असेल. हॅलो गाईज, झालं यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता सकाळचे वाजलेत 9. मस्त आंघोळ वगैरे केले. आता चालू आहे रानामध्ये रानभाज्या आणायला पुन्हा एकदा. आजची तारीख काहीतरी 16, 17, 19 तारीख काहीतरी आहे. आणि 2 जण चालू आम्ही, मामा आणि मी. आणि हा ब्लॉग तुम्हाला आय थिंक लेट बघायला भेटेल. अजून 2 ब्लॉग पडलेत माझे. मामा आला पिशवी घेऊन, मी सुद्धा एक पिशवी घेतली, पाण्याची बॉटल घेतली. तर स्कूटी घ्यायची आणि निघायचं आहे. कारण की गाडी आपण गणपतीच्या गोलामध्ये लावू आणि मग पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो कसा होता. आज काय ट्रायपॉड वगैरे नाही येत, आज हाताने शूट करेल. पण ट्रायपॉड नेले महेशने, तर तिकडे घेऊन गेले. तर फिरायला गेलेला 5 दिवसात. ठीक पोचले मध्यभागी. तुम्हाला सांगतो ना का गाड्या इथं पार्किंगला लावायच्या, म्हणजे गणेश गोलमध्ये आले. पण सुद्धा इथं गाडी लावते. आणि 4 व्हीलर चांगला रस्ता आहे. मला वाटलं चांगला नाही, कॉन्क्रिटीकरण केलं आहे. थोडे खड्डे आहेत पण चांगलं आहे. आता पोचले मंदिराच्या परिसरामध्ये, खाली म्हणजे मध्यभागी. अजून वरती जाऊ आपण. चला दाखवतो तुम्हाला. आणि आत्ताचा व्ह्यू बघू शकता कसा डेंजर. एकदम हिरवळ झाले, डोंगरामध्ये आहे. तुम्ही सर्व गणपती बाप्पांचे मंदिर बघितले असतील, सर्व असे खाली आहेत. पण आमच्या गावातील असं एकमेव मंदिर आहे जो डोंगरावर आहे. संकष्टी चतुर्थीला, अंगारकी चतुर्थी, जेवढे पण चतुर्थी येतात तेव्हा खूप गर्दी असते. आणि आय थिंक मला तर वाटतं जेवणसुद्धा असतं. कधी माहिती आहे का, जेव्हा आधी गणेश चतुर्थी असते ना तेव्हा. पूर्वी प्रत्येक संकष्टी चतुर्थीला म्हणजे नाश्ता वगैरे असं. आता आहे की ना माहीत नाही, खूप वेळा आलो नाही. दूध वगैरे असतो वरती. या नक्की विजिट द्या आमच्या गावातील मंदिराला. दाखव तुम्हाला आता मंदिर परिसर. आणि मग आपल्याला वरती चढायचं आहे, तेच सुद्धा तुम्हाला दाखव. बघू शकता समोर मंदिर आहे आपला. तुम्ही बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये. बघितलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि इकडे बघा मस्त महाराजांसाठी झोपायला वडाच्या झाडावर कॅबिन बनवले. आणि त्याच्या खालून चाललो आहे आम्ही. दम पण तेवढाच लागतं. बघा कसं दगडावर पूर्ण आहे. दाखवता आता बघा पूर्ण. आता मागच्या बाजून निघालं कारण आपल्याला डोंगरावर चढायचं वरती. दम डेंजर लागलाय. आणि कसं स्ट्रक्चर बनवले बघा, पूर्ण दाखवतो मी. बघा बांबूच्या साह्याने. चला आता आपण खाली इथून उतरतोय कारण की रानभाज्या शोधायच्यात आपल्याला. पहिला चढायची सुरुवात तर केली. असा रस्ता आहे पूर्ण. पाणी वाहून आलं इथून. पाय एकदम व्यवस्थित टाकायला लागेल त्याच्यामुळे. चढायची सुरुवात तर केली. आणि शेवलाची भाजी तुम्हाला माहीत असेल तर दाखवतो मी, दिसले का. कारण की छोटे छोटे येतात एवढे असे मूग शेवल्याच्या भाज्यांचे. खायला मस्त लागतं. मी नाही खात कधी. मी ऐकलं भरपूर जणांच्या तोंडातून की भाजीची टेस्ट भारी असतं. पण आपण कधी खाली नाही, आपल्याला माहीत नाही या गोष्टीचं. नाहीतर तुम्ही बोलाल तुम्ही खाली असेल आम्हाला सांगतोय. चला पटापट. झालंय अर्ध वाटमध्ये. आता इकडे लागलं आपल्याला हिरवी हिरवी झाडं. आता मार्ग काढत आपल्याला चढायला लागेल. या अशी. हां बारीक बारीक काय हां सुरुवात झाली बारीक.
हेच तुम्हाला दाखवत आहे कडूची भाजी. कधी बघितली नसेल तर दाखवतो. खूप जणांनी टाकले व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर कधी बघितले नसेल दाखवतो. अजून लहान लहान आहे, मस्त अशी मोठी झाली ना तर तुम्हाला टेस्ट करायला नक्की टेस्ट करून दाखवेन मी. मला आवडतं पण मी कधी खाली नाही, कारण की खूप वेळेला शेतावर होतं ना तेव्हा शेतावरून हे करायचो. आता चढलो आहे अजून पॅसेजमध्ये, अजून टॉप व्हीलला. अजून तुम्हाला दाखवत होता ताना दाखवतो कशाचं माहिती आहे का. या कंटोलांचा ताण तो कुठे आहे. तो काय चालणार यो यो तो बघ ते याच्या ते यो, यो, यो. आपण आहे का बाहेर जाम आका कंट्रोल इकडे कोणी येत नाही ना जाम भेटतील. कंटोलांचा ताना हे हा आहे. जो एक आहे आणि इकडे लागलाय बघ तो याच्या चढणे. आणि आपलं टोचलाय बघा काटा. तो बघ तो तिथे एक निघालाय काढलं काटा डेंजर. हा किती लागला मस्त. निघलाय जाम कंट्रोल आला ना. जेव्हा कंट्रोली होतील ना तेव्हा नक्की येऊ मी काढायला. तो सुद्धा तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल. आणि आमच्या गावाचा व्ह्यू बघा समोर कसा झूम करून दाखवतो बघा. एकदम भारी दिसतंय वरतून. वरतून पूर्ण अजून टॉपला काही गेलो ना आम्ही. टॉपला जायचं बोललं तर दिवस नाकी न होईल. काय उतरायची पंचायत होते. चिकट होतं ना पावसाळ्यामध्ये त्याच्यामुळे. मामा इथून रस्ता आहे वरतून, इथून गेलं. चला मग उतरतो मी खाली. चला आता तिकडे जाऊनच तुम्हाला भेटतो, कारण की इकडे कशी उतरण आहे. पाय सटकला का डायरेक्ट खाली. बघू शकता कशी फुलं लागल्यात बघा, एकदम भारी वाटतात हे बघा. एकदम. आणि हा पण कंट्रोलांचा ताण आहे. इथं लागलेत बघा फुलं छोटी छोटी, कारण की आता 10-15 दिवसात आपल्याला पुन्हा राऊंड मारायला लागेल. अजून इकडे पण आहे ताना तुम्हाला दाखवतो बघा. बघा मस्त फुलं लागले त्याला सुद्धा. अजून लहान आहेत पण कंटोली खायला नक्की भेटणार. आणि रानटी केल्याचं तुम्हाला झाड दाखवते. पण ते केल्यामध्ये बिया असतात आय थिंक, आणि खायला एकदम टेस्टी असतो. दाखवतो रानटी केल्याचं झाड एकदम भारी लागतं. चला आता वरती चढू. जेवढं वरती चढायचं आहे डायरेक्ट तेव्हाच भेटतो मला. चढतोय धबधब्यामधून जो गणपती गोलामधून तुम्हाला लास्ट वेळेला वरती पॅच आहे. आणि समोरचा गावाचा व्ह्यू बघा. पटापट चढतो कारण हाच तुम्हाला पॅच दाखवायचा होता. हाच कठीण आहे एकदम. मामा चढल्यावर डेंजर पॅच आहे. बघा कसा एकदम चढण आहे. चला आता पूर्ण वरती चढतो तिथपर्यंत आणि मग पुन्हा भेटतो. कसा आवाज येतो ना केड्यांचा. आणि आता एकदम खडीत चढण कडून येऊन दगडावर बसलोय आणि इथूनच पाणी वाहतो वळलामध्ये. आपण गणपती ओलाची व्हिडिओ जर बघितली नसेल तर जाऊन बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा देईन मी. पाणी तुम्हाला बोललो ना पावसाळ्यात पाणी येतं त्याच गोलामध्ये म्हणजे वळलामध्ये बसलोय आणि वरतून व्ह्यू दाखवतो. आता पुन्हा गावाचा आता क्लिअर कट दिसेल. मग अशी झाडीमध्ये होतं म्हणून तुम्हाला क्लिअर दिसलं नसेल, आणि आता बघा क्लिअर. एकदम भारी वाटतं व्ह्यू. ड्रोन असताना अमेझिंग व्ह्यू आला असतं एकदम क्रेझी. आणि आमच्या गावातील शिलगाव ब्रिज दिसतो आणि तिकडे काटाई ऐरोली जो आहे ना फ्री बायपास तो दिसतोय दाखवतो तुम्हाला. हा शिलगावचा ब्रिज आहे आणि तो बघ समोर जो लाईन दिसते ना तो काटाई ऐरोली ब्रिज आहे. बघा किती डेव्हलपमेंट झाले आणि कसा होता गाव.
आमचं घर कुठं तुम्हाला दाखवू, इथून असा 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 ती पिवली बिल्डिंग दिसते ना ही समोरची, त्याच्या बाजूलाच आहे. म्हणजे डोंगरावरून पण आपलं घर क्लिअर दिसतंय, पत्रा दिसतात, पूर्ण घर नाही दिसत. कारण की ती आमच्या गावातील वास्कर त्यांची बिल्डिंग आहे, त्याच्या बाजूलाच आहे. कारण पिवली बिल्डिंग तिथं आमच्या इथं फेमस आहे. मामा शोधतोय त्या बाजूला. भाजी तर अजून काहीच भेटली नाही, पण चढून वरती घामटा मात्र निघालाय. आणि आपण लास्ट वेळेला त्या डोंगरावर गेलो होतो, त्या बाजूच्या तिकडे समोरच्या, तिकडे आपल्याला थोडी तरी भेटली होती. इथं अजून काहीच नाही. पण कंटोलांची झाडं तर खूप आल्यात, फुलं सुद्धा सुटल्यात. म्हणजे 15 दिवसामध्ये 23 दिवसामध्ये पकडा, जुलैच्या स्टार्टिंग या मिडपर्यंत आपल्याला खायला भेटतील कंटोला. आता कोणी लावली असतील म्हणजे घराजवळ तर ती वेगळी, पण ही रानातली वेगळी. रानातली भाजी खाण्यातच मजा वेगळी आहे. मामा तिकडून आवाज येतं, अजून काहीच भाजी नाही बोलता आली. जी आले ती लहान आहे, त्याची काही आपल्याला गरज नाही. फुकट उपटून झाडं मारण्यापेक्षा नाही, जी आपल्याला पाहिजे तीच घ्यायची आणि निघून जायचं. भाजीसाठी आलो पण भाजीच नाही भेटली. कधीपासून इथंच बसून आहे. आता उतरायची तयारी चालू केली आणि कोणतीच भाजी नाही भेटली. आणि जी पाहिजे ती तर बिलकुल भेटली ना, आणि जी नाही पाहिजे ती आत्ता उंगवायला सुरुवात केली. मामा तर उतरायला सुरुवात केली खाली. मी सुद्धा उतरतो, कारण की आता मोबाईल खिशात ठेवावं लागेल. कारण की खडी उतरण आहे एकदम. चढताना मी तुम्हाला दाखवलं मगाशी, तर त्याच्यापेक्षा डेंजर चढण आहे इथं मधल्या पॅसेजला. तो पॅसेज कव्हर केला ना, मंदिराच्या इथं गेलो ना, तर इथं ब्लू पत्रा दिसत असेल तुम्हाला. तिकडे गेल्यावर किंवा त्याच्या आधीमध्ये कुठं बघायला भेटलं आपल्याला तर दाखवेन मी तुम्हाला. आणि करवंद सुद्धा जेवढी होती ती संपलेली आहे. तिथं कोणच नाही येत, एवढं टॉपला कोणी येत नाही. आम्हीच येतो नेहमी, पण याच्या आधी मी ब्लॉग नव्हतं बनवता म्हणून तुम्हाला माहीत नाही. नाही तर आम्ही पूर्ण फिरतच असतो कुठं ना कुठं. चला आता खाली उतरतो आणि मग तिकडे तुम्हाला मध्य पॅसेजला भेटतो. ही बघा कोणतरी चिंबोरी मारले, आय थिंक आताच मारले 2-3 दिवसापूर्वी. तर पूर्ण गलून गेले. तिने पिल्लं देऊन गेली. म्हणजे ती आमच्या आधी कोणतरी भाजी उपटून नेले, भाजीच नाही बघा, अशी बिलं घातल्यात पूर्ण. डेंजर एकदम. रानातली चिंबोरी केवढीशी, एकदम छोटी आहे. जरा सोडून देऊ आपण तिला. एकच ठिकाणी पाणी भेटले, तिथं होती, गेली. ही बघा, अजून खूप सारे आहेत आतमध्ये. अशी खडी चढून होती, ती उतरलं अशी पूर्ण वरती होती. आता तेवढंच खाली आहे. डेंजर एकदम. हालत बेकार होते. जे ट्रेकिंगला जातात ना तर फुल सेफ्टी घेऊन जातात. आपण कसं नॉर्मली आपल्या इथे गवताच्या वाटेवर चालतो, ते तर त्यांची ट्रेकिंग एकदम भयानक असते. बघायला मजा सुद्धा येते तेवढी, पण जेव्हा खरं आयुष्यात अनुभव येतो ना, ती वेगळंच काय असतं. चला आता खालचा येऊ पण टप्पा उतरून घेऊ डायरेक्ट. आता काकडं वगैरे तिथं बघायला चाललो आम्ही. मंदिराच्या आसपास तिथं झाडं आहेत बोलतात मामा, तिथं जाऊ आणि तिथं भेटतो. बघू शकता ही बघा शेवळाची भाजी. एकच दिसलंय, एकच दिसलंय. घेऊ का? टाकायला भेटेल कशामध्ये? तुटला तो पण गेला. एवढाच भेटला. चला एकच भेटला शेवला. एवढा डोंगर फिरलो आणि एवढीच भाजी भेटली. अजून खाली भेटते कवट्या. फायनली पोचलो आपण मंदिराचा. हा मंदिर परिसर म्हणजे हे आहेत जिथे बोळ वगैरे लोक बसतात. तर तुम्हाला दाखवतो करवंद पिकलेले आहेत. तसा भरले पूर्ण. काहीतरी आल्यासारखं समाधान झाला, बरं वाटलं. मग एक ठेव भाजी. हे बघा, पलसाचं पान घे ना. कोळसा पान कुठे? करवंद घे. हा मोठावाला घेऊ का पान? तो वाला समोरचा. काही मंदिर परिसरामध्ये मस्त हातपाय वगैरे धुतले. आणि असं मंदिर आहे आमच्या शिलगावातील स्वयंभू घोल गणेश मंदिर शिलगाव. आता उतरतोय खाली आणि आम्हाला भेटल्यात खूप सारे करवंदे. तुम्हाला ते घरी जाऊन दाखतील किंवा गाडीजवळ जाऊन दाखतील. पिशवीमध्ये भरल्यात. हात चिकट झाले होते ना त्यांच्या चिकामुळे, म्हणून हात धुवायला वरती आलेलो. आणि इथं पाणी असतो. कधी पण पाणी भेटणार तुम्हाला. हातपाय धुण्यासाठी पिण्यासाठी पाणी आहे. फक्त मी तोंड आणि हातच धुतले कारण चिकट झाले होते. आता उतरतोय खाली. मगचपासून शूट नाही करायला, पूर्ण हात मागलं होतं आणि पूर्ण मोबाईलला लागतील ते डाग. परत मोबाईल साफ करा, त्यापेक्षा हात वगैरे धुवूनच. आता चला आता गाडीजवळच भेटतो तुम्हाला.
मगाचपासून बोललो काकडाची झाडं, काकड हे बघा काकड तुम्हाला दिसतात का ना मलाच नाही ते बघा असे असतात. आणि पूर्ण त्या साईडला पण झाडच झाडे आहेत. तेव्हा झूम कमी करू दे या साईडला. ही बघ एवढी चालले तिथं पण आय थिंक कच्चे आहेत ती. त्यामुळे नेक्स्ट टाईम आपण येऊ ना तेव्हा दाखवेन तुम्हाला मी काढून. आंबट असतात खायला. चला आता गाडीजवळ पोचलं. गाडी तिकडे पार्किंगला होती बघा. ही पार्किंग तुम्हाला सांगितली होती आधी. आणि असा पायऱ्यांवरून रस्ता आहे. पायऱ्यांवरून पण आहे, इथून पण आहे. इथून मस्त आहे उलट. पोचलो घराजवळ मस्त. आणि मामा काढतोय करवंद. दाखवतो तुम्हाला. काढू द्या मामाला. नाही बघा करवंदच करवंद. ठेवा पिशवी ठेवा. ती ठेवा तुमच्याजवळ. तिथे इथे टाकून ठेव. आपल्याला लागेल कधी. हां चला आता जाऊ वरती. एक करवंद दाखवतो तुम्हाला. मामाला सुद्धा तेवढीच भेटली. आपल्याला म्हणजे दोघांनी उपटलेत पण जाम उपटलेत. गेल्याचा काहीतरी फायदा झाला. नुसतं आम्ही गेलो आणि भाजीच नाही भेटली. फक्त करवंदच भेटले. दाखवतो तुम्हाला आता प्लेटमध्ये काढून. दाखवतो तुम्हाला रानमेवा. हे बघा एवढीच. याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतील. मामाला दिली आम्ही. म्हणजे 2 डोमे बनवले. डोमे तुम्हाला कळला असेल. अशी आपण झाडांची पानांची वाटी तयार करतो. चला काढून घेतो पटापट. आणि बघतो आता ब्लॉक किती मोठा झाला आहे. कारण मगाचपासून जास्त काही शूट केला नाही. बघा एवढी करवंद. आणि अवताराकडे बिलकुल लक्ष देऊ नका. कारण अवतार विचित्र झाला होता तिथं. बघितलं असेलच तुम्ही. मस्त खाऊन घेतले. बरं वाटलं जरा. तिथं पण आम्ही जाम खाली. पण आता मस्त फ्रेश वगैरे होतो आणि मग भेटतो. काही मस्त फ्रेश वगैरे झालं. आता निघालोय नाक्यावर जायला. काम करून येतो त्याला. आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो म्हणजे दुसरं काय असेल तर. आणि आपला ॲडसन पिन येणार आहे. आय थिंक आज की उद्या येऊ शकतो. मला डिलेवरी बॉयने फोन केलेला की तुझा ॲड्रेस कुठे बरं असं आहे घेऊन ये. बघू. काहीच मस्त नाक्यावरून आलो. कुठं मी वालं घेतल्यात. कारण की धुतली नव्हती. किती दिवस झाला. त्या दिवशी बेबी शोला गेलो. ब्लॉग पण तुम्हाला भेटेल येतात 1-2 दिवसामध्ये बघायला. एक काम होतं तो सुद्धा करून झालं. चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला रानमेव्याचा. पण जास्त काही भेटला नाही. पण जेवढे पण रानमेवा भेटला मनाला समाधान वाटलं. जेवढे पण भेटले ना. मागच्या वेळेस आपण रानात गेलो होतो ना तेव्हा भाजी भेटलेली. पण तेव्हा आम्ही करवंद फक्त ती खाली होती. आज करवंद एवढी भेटली का भाजी नाही भेटली. उलटं झालं पण बरं वाटलं मनाला. चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.